आपण पाहतात स्टार लक्ष मराठी न्यूज. वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही. नमस्कार. स्टार लक्ष न्यूज मराठी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील कानमंडळे गावातील अगदी शेताच्या बांधावर येऊन आपण मनातील आमदार कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. या ठिकाणी कानमंडळाचे शेतकरी आहेत. शेतकऱ्याच्या मनातील आमदार कोण जाणून. काय नाव काका तुमचं? विनायक गोविंद जाधव, विनायक गोंद. कुठले तुम्ही? कानमंडळ. काय म्हणता तुमच्या मनातील आमदार कोण? आमच्या मनातील आमदार आता प्रगतशील आमदार म्हणून आम्ही केदारनाथ आयर. केदारनाथ नायर. काय अपेक्षा आहेत नानांकडनं तुमच्या? नानांकडून आमच्या रस्त्याचं काम झालेलं नाही, मागच्या आमदारनं केलेलं नाही आहे. किंवा शेतीचे काही प्रश्न होते ते राहुल दादा किंवा त्यांच्या सरकारने व्यवस्थित सोडवलेले नाही. त्याच्यामुळं आम्ही केदारनाथाला. या ठिकाणी आम्ही पत्रकार बंधूंनी असं जाणलेलं आहे की मसूची वाडी हे गाव हे नानांमुळं उज्ज्वलमय झालं कानमंडळ शिवारातील. काय याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? धन्यवाद काका. आजी नमस्कार. आजी काय एवढं बोलता येतं आम्हाला? काय नाव तुमचं आजी? सिंधुबाई सोनवणे, कुठले आजी तुम्ही? कानमंडळ. कानमंडळाच्या. काय कांदे निंदायचं काम करताय तुम्ही? काय मजुरी भेटते आजी तुम्हाला? 200 रुपये मजुरी भेटते. बरं तुमच्या मनातील आमदार कोण आहे इथं? हे बघा, राहुल दादा आयर आहे, केदारनाथ आयर आहे, श्रीश कुमार कोतवाल आहेत, निंबाळकर आहेत, असे अनेक उमेदवार आहेत. त्यांच्यापैकी कोण आहे तुमच्या मनातील आमदार? आता कोणाला सांगावं? लावर काय म्हणते तुम्ही? लावर दादा. राहुल दादा तुमच्या मनातील आमदार. काय अपेक्षा आहे दादांकडनं तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, रस्त्यासाठी काय अपेक्षा आहेत? आम्ही राहतो गावात. हा. आम्हाला त्यानं म्हणजे पगार चालू करावा. पेन्शन पगार चालू करावा. आता पगार तर लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये देऊ राहिले. निराधार योजनेचे विधवा पेन्शन चालू करावा अशी अपेक्षा तुमच्याकडनं त्यांच्याकडनं आहे बुवा. असं दुसरं काही नाही. दुसरं काही नाही. धन्यवाद आई. या ठिकाणी वृद्ध आजी आहेत आपल्यावाल्या. आजी तुमचं नाव काय आहे? भीमाबाई. काय वय आहे आजी तुमचं आता? मला सांगता नाही येणार. बरं काय वाटतं तुम्हाला या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात कोण आमदार झालं पाहिजे? कांद्याला भाव दिला त्याला द्यायचं. कोण कांद्याला भाव देईल असं वाटतं तुम्हाला? देईल, देणारा देत असला तर देईल, नाही तर मग राहिलं. हा तुझं. हे पाय शेता करून काही उपयोग नाही, शेतकऱ्याला पार चावून खाल्लं लोकांना. हा आजी मग तुमच्या मनातील आमदार सांगा ना. राहुल आयर आहे, केदारनाथ आयर आहे, श्रीश कोतवाल आहेत, निंबाळकर आहेत, असे बरेच उमेदवार या रिंगणात आहेत. करू भाऊ एखाद्याला, मला कोणाला? काही दिसना नाही सरा. हा तरी पण आजी तुझ्या मनातील, आता तू कुटुंबाला सांगणारी आजी आहे ना. कुटुंबाला का आता काय कुटुंब आपलं ऐकत का आता? हा तरी पण आजी तुझ्या मनातील निदान आमदार. सांगल यालाच करा आता भाऊ. तुला 3000 रुपये वृद्धाचे भेटले असतील ना? नाही नाही हा या सरकारने 3,000 रुपये दिले वृद्ध लोकांना, ते भेटले असतील ना? नाही भाऊ, नाही भेटले. आपण मागितले नाही कोण. नाही मागितले. धन्यवाद आई. आपल्याला आशा आहे नाही कोणाची. आणि मंगेश काय अपेक्षा तुमच्या जनतेच्या मनातील आमदार कोण आहे तुमच्या चांदवड देवळा विधानसभेत? आमचा अजून निश्चित नाही ठरलं बा. 3,000 रुपये मिळाले का तुम्हाला? लाडक्या बहिणी 1500 रुपये मिळाले का? मिळाले ना. बरं मग काय वाटतं तुम्हाला? 1500 रुपये घेऊन चांगलं वाटतं का काही दुसरं वाटतं? काही नाही. शिक्षणाची परिस्थिती कशी आहे तुमच्या मुलांची इथं? चांगली नाही एवढी. चांगली नाही का? काय वाटतं तुम्हाला या विधानसभेत आमदार झाल्यावर, एक चांगला आमदार निवडून दिल्यावर शिक्षणाची परिस्थिती कशी सुधारली पाहिजे का? हा, सुधारली पाहिजे. धन्यवाद. काय मावशी, काय नाव तुमचं? भारती लालू. कुठले आहेत तुम्ही? मी सोनगावचे आहे. सोनगावचे. दिंडोरी तालुक्यात. काय वाटतं तुम्हाला या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील आमदार कोण वाटतं? राहुल दादा आहे. हा, काय अपेक्षा आहे तुमची त्यांच्याकडनं? त्यांनी आमच्या गावातले शाळेची सुविधा केली पाहिजे. हा. कांद्यांना भाव दिला पाहिजे, मालाला भाव दिला पाहिजे, कांद्यांना भाव दिला पाहिजे. आता तर कांदा 5,000च्या पुढे विकला जाऊ राहिला. आता आहे पण पुढे नाही राहणार भाऊ असं. काय आरोग्याबद्दल, महिलांच्या आरोग्याबद्दल काही सुविधा आहेत का तुमच्या गावात? नाही, एवढे काही खास नाही. झाल्या पाहिजे ते सुविधा पण. मग विद्यमान आमदार जे होतील त्यांच्याकडनं तुमच्या अपेक्षा ह्या असतील बा. हो हां हो चालेल. लाईट बद्दल काय सुविधा तुमची? हो, दिवसा लाईट पाहिजे इथं. दिवसा लाईट पाहिजे बा असं, रात्रीची लाईट बंद केली पाहिजे. हो, दिवसा मालांना भरावं लागतं ना. चल धन्यवाद ताई.
स्टार लक्ष न्यूजसाठी समाधान केदारे, अमोल आहेर, अशोक आहिरेसह कानमंडळ या शेतीच्या शिवारात आम्ही येऊन मजुरांशी चर्चा केली. मजुरांची जनतेचा आमदार संवाद साधून घेतला. धन्यवाद.